सर्वांना नमस्कार. मी दशरथ काळे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बिझनेस मॅथमॅटिक्सचा फर्स्ट युनिटमधील हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लिस्ट कॉमन मल्टिप्लियर्स या ठिकाणी पाहणार आहात. हा सिलेबस बीकॉम सेकंड इयर थर्ड सेमिस्टरचा या ठिकाणी आहे. सर्वप्रथमतः हायेस्ट कॉमन फॅक्टर या ठिकाणी आपण पाहूयात. द हायेस्ट नंबर दॅट डिवाइड्स एक्झॅक्टली इंटू 2 or more numbers. मित्रांनो, या ठिकाणी हायेस्ट कॉमन फॅक्टर्स आणि लीस्ट कॉमन मल्टिप्लियर्स या ठिकाणी आपण पाहत आहात. तर या ठिकाणी 2 पूर्णांक दिले असता त्या दोघांचाही सर्वात मोठा भाजक म्हणजे दिलेल्या संख्येचा मसावी असतो. तसे हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे 2 पूर्णांक दिले असता त्या दोघांचाही सर्वात मोठा भाजक म्हणजे दिलेल्या संख्येचा मसावी होय. थोडक्यात असं म्हणता येईल की हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे 2 किंवा अधिक संख्यामध्ये अचूकपणे विभाजित करणारी सर्वाधिक संख्या होय. When the find all the factors of 2 or more numbers and some factors are the same common, then the largest of those common factor is greatest common factors. जेव्हा आपल्याला 2 किंवा अधिक संख्येचे सर्व घटक समान सामान्य आढळतात तेव्हा त्या सामान्य घटकापैकी सर्वात मोठा हायेस्ट कॉमन फॅक्टर त्या ठिकाणी असतो. द हायेस्ट कॉमन फॅक्टर इज फाउंड बाय मल्टिप्लाइंग ऑल द फॅक्टर्स विच अपियर इन द बोथ लिस्ट. हेन्स द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 60 and 72 is 2 into 2 into 3 which is 12. तर या ठिकाणी सर्व घटक गुणाकार करून सर्व सामान्य घटक जो आपल्याला मिळतो तो आपला हायेस्ट कॉमन फॅक्टर असतो. जसे की 60 आणि 72चा हायेस्ट कॉमन फॅक्टर हा 12 आहे, कारण 2 गुणिले 2 गुणिले 3चा गुणाकार केल्यास हायेस्ट कॉमन फॅक्टर हा आपल्याला 12 मिळतो. लिस्ट कॉमन मल्टिप्लियर्स या ठिकाणी आपण पाहत आहात. तर याला आपण इन शॉर्टमध्ये LCM असे त्या ठिकाणी म्हणतो. अ कॉमन मल्टिपल इज अ नंबर दॅट इज अ मल्टिपल ऑफ 2 or more numbers. द कॉमन मल्टिपल्स ऑफ 3 and 4 आर 0, 12, 24. या ठिकाणी 2 पूर्णांक दिले असता दोन्ही पूर्णांकांना भाग जाणारी सर्वात लहान संख्या म्हणजेच LCM त्या ठिकाणी असतो. या ठिकाणी 3 आणि 4 कॉमन्स मल्टिप्लायर्स आहेत, कारण 0, 12, 24 अशा संख्यांना त्या ठिकाणी भाग जाऊ शकतो. द लिस्ट कॉमन मल्टिपल LCM ऑफ 2 नंबर्स इज द स्मॉलेस्ट नंबर नॉट 0 दॅट इज मल्टिपल ऑफ बोथ. 2 संख्यामधील सर्वात सामान्य LCM सर्वात लहान संख्या आहे, परंतु त्या ठिकाणी 0 नाही. मित्रांनो, या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊन एक LCM कशा पद्धतीने त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो ते या ठिकाणी आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहात. LCMला मराठीमध्ये आपण लसावी म्हणतो. लसावी मसावी या 2 गोष्टी या अगोदरच आपण हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी शिकलेला आहात. हा सिलेबस आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेच, त्याचबरोबर MPSC, राज्यसेवा, बँकिंग अशा ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारची एक्झाम्पल्स, अशा प्रकारची लसावी मसावी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हा सिलेबस जवळपास आपण हायस्कूल लेवलचा त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे, तरीसुद्धा आपण याच्यावर एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रकाश टाकूयात. फॉर एक्झाम्पल, टू फाइंड आउट LCM ऑफ 5 and 9. आपण या ठिकाणी 5 आणि 9चा LCM या ठिकाणी पाहूयात. LCM काढण्यासाठी एक सर्वात सोपी पद्धत या ठिकाणी मी सांगतो. 5 आणि 9चा या ठिकाणी LCM कॅल्क्युलेशन करायचं आहे. सर्वप्रथमतः 5चा या ठिकाणी आपण पाढी तर आपल्याला माहीतच आहे. 5चा पाढा या ठिकाणी आपण सर्वप्रथमतः या ठिकाणी घेऊयात. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45. या ठिकाणी आता 9चा पाढा आपण या ठिकाणी घेऊयात. 9, 9, 18, 27, 36, 45.
या दिलेल्या दोन पाड्यामध्ये या ठिकाणी आपण एक कॉमन नंबर या ठिकाणी आपण शोधतो आहे. फर्स्ट कॉमन नंबर या ठिकाणी 45 आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय, दिसत आहे. पहा, हा 5चा पाडा दिलेला आहे. 5च्या पाड्यामध्ये 45 या ठिकाणी आहे आणि या 9च्या पाड्यामध्ये या ठिकाणी 45 या ठिकाणी आहे. बोथ स्टडीज आर द फर्स्ट सेम नंबर इज 25. या दोन्ही स्टडीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी 45 हा ठिकाणी कॉमन नंबर आहे. हिअर अप्लाय द फॉलोइंग स्टेप ऑफ द फाइंड आउट हायेस्ट कॉमन फॅक्टर. फाइंड आउट द प्राइम फॅक्टर्स ऑफ द गिवन प्रोडक्ट बाय स्टेप बाय डिव्हिजन मेथड. दिलेल्या संख्येमध्ये अशी मूळ संख्या त्या ठिकाणी शोधा जेणेकरून स्टेप बाय स्टेप आपल्याला या ठिकाणी इजी कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करता येऊ शकतं. फाइंड आउट द कॉमन प्राइम फॅक्टर फ्रॉम ऑल द प्रोडक्ट्स फ्रॉम लास्ट लाईन. शेवटच्या ओळीपर्यंत जे आपल्याला शेवटची लाईन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला कॉमन प्राइम फॅक्टर्स त्या ठिकाणी शोधायचा आहे. मेक मल्टिप्लिकेशन्स ऑफ ऑल कॉमन फॅक्टर्स. सर्वसामान्य घटकाचा गुणाकार त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे जेणेकरून आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू इज द रिक्वायरमेंट हायेस्ट कॉमन फॅक्टर्स त्या ठिकाणी मिळणार नाही तोपर्यंत आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणार आहात. अशा पद्धतीने या ठिकाणी सोपी त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप एक या ठिकाणी प्रोसेस आहे. ही प्रोसेस या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी लक्षात घेतली तर हायेस्ट कॉमन फॅक्टर त्या ठिकाणी आपण इझी कॅल्क्युलेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक्झाम्पल फर्स्ट, फाइंड आउट द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 90 and 50. आता आपण या ठिकाणी एक हायेस्ट कॉमन फॅक्टर हा 90 आणि 50चा या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूयात. कशा पद्धतीनं हायेस्ट कॉमन फॅक्टर या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो आणि तो त्या ठिकाणी कोणता नंबर त्या ठिकाणी असू शकतो. तर सर्वप्रथमतः हा 90 नंबर या ठिकाणी आपण घेऊयात. 90 नंबरला असा कॉमन नंबर कोणता आहे की जेणेकरून 90 नंबरला त्या ठिकाणी भाग जाऊ शकतो. तर या ठिकाणी 2 नंबर हा कॉमन नंबर आहे जेणेकरून 90 नंबरला या ठिकाणी भाग जाऊ शकतो. 2 × 45 = 90. 2 कॉमन या ठिकाणी ॲज इट इज त्या ठिकाणी खाली येईल. मग आता या ठिकाणी रिमेनिंग 45 आहे. 45ला या ठिकाणी 2 नंबर त्या ठिकाणी भाग जाऊ शकतो का? 45 नंबरला 2ने भाग जाऊ शकत नाही म्हणून असा कॉमन नंबर या ठिकाणी आपण 5 × 9 घेतला आहे. ज्या दोन्हीचा गुणाकार केला तर त्या ठिकाणी व्हॅल्यू आहे 45. मग या ठिकाणी 2 ॲज इट इज 5 ॲज इट इज आता रिमेनिंग आहे या ठिकाणी 9. मग या ठिकाणी 9ला 2 भाग त्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून अशी संख्या त्या ठिकाणी आपण कॉमन नंबर त्या ठिकाणी 3 घेतलेला आहे. 3 × 3 = 9. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी 9ला भाग देऊ शकतो. आता या ठिकाणी लास्ट नंबर या ठिकाणी आहे 3. आता 3ला 1नच त्या ठिकाणी भाग जाऊ शकतो म्हणून या ठिकाणी आपण हे इथपर्यंतच त्या ठिकाणी हे समीकरण सॉल्व्ह होणार आहे. सेकंड हिअर 50. 50च्याही बाबतीत अशाच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला समीकरण म्हणजे कॅल्क्युलेशन करायचं आहे. या ठिकाणी कॉमन नंबर या ठिकाणी आपण घेतो आहे 2. 2 न 50ला भाग जाऊ शकतो. 2 × 25 = 50. हिअर 2 ॲज इट इज 5 2 ॲज इट इज 25 या ठिकाणी आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला 25ला 2 या ठिकाणी पूर्णतः भाग जात नाही म्हणून आपण 5 न 25ला त्या ठिकाणी भाग जाऊ शकतो म्हणून 5 × 5 = 25. मीन्स हिअर लास्ट या ठिकाणी स्टेप आहे 2 × 5 × 5. So how to calculate highest common factor? 90 ज्या ठिकाणी 90 नंबर घेतलेला आहे या ठिकाणी 50. 90चा नंबर त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करत करत आपण या ठिकाणी आपल्याला 2 × 5 × 3 × 3 हे सर्वात शेवटची त्या ठिकाणी लाईन आपल्याला मिळालेली आहे. तर 50च्या बाबतीमध्ये आपल्याला हे सर्वात शेवटी या ठिकाणी 2 × 5 × 5 ही लाईन मिळाली आहे. या शेवटी मिळणाऱ्या 2 लाईनमध्ये कॉमन नंबर या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी हे 2 या ठिकाणी 2 आपण या ठिकाणी कॉमन नंबर घेतले. त्यानंतर 5 नंबर आहे या ठिकाणी कॉमन. या ठिकाणी 5 या ठिकाणी 5 हे 5 नंबर या ठिकाणी कॉमन आहे म्हणून आपण या ठिकाणी सेकंड 5 नंबर घेतला. त्यानंतर 3 या ठिकाणी आहे परंतु सेकंडमध्ये 3 या ठिकाणी नंबर नाही आहे म्हणून या ठिकाणी आपण 3 घेता येणार नाही. या ठिकाणी 3 नंबर आहे परंतु या ठिकाणी 3 नंबर आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 कॉमन फॅक्टर म्हणून घेता येणार नाही. म्हणजे सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी 2 आणि 5 हे कॉमन फॅक्टर्स त्या ठिकाणी मिळतात. मग 2 × 5 2 × 5 = 10.
म्हणजे 2 आणि 5चा गुणाकार केला तर आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर किती मिळेल 10. हेन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर इज इक्वल टू 10. मग 90 आणि 50चा या ठिकाणी हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता असू शकेल तर या ठिकाणी 10 नंबर हा 90 आणि 50चा हायेस्ट कॉमन फॅक्टर्स त्या ठिकाणी असू शकेल. सेकंड एक्झाम्पल, फाइंड आउट द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 144 अँड 260. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपण ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेलं आहे तसंच कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणीही करायचं आहे. जसं की फर्स्ट नंबर आहे 144. या ठिकाणी कॉमन नंबर आपण या ठिकाणी घेऊया 2. 2ने 144ला भाग जाऊ शकतो. मीन्स 2 × 72 इज इक्वल टू 144. 2 ॲज इट इज या ठिकाणी घेऊयात. 72ला या ठिकाणी सिम्प्लिफाय करूयात. 72ला 2 या ठिकाणी भाग जाऊ शकतो. म्हणून 2 गुणिले 36 इज इक्वल टू 72. या ठिकाणी 2 कॉमन या ठिकाणी ॲज इट इज या ठिकाणी आपण घेतोय. 36ला या ठिकाणी भाग 2ला जाऊ शकतो. म्हणून 2 गुणिले 18 इज इक्वल टू 36. आता या ठिकाणी 2 ॲज इट इज 2 ॲज इट इज 2 ॲज इट इज. आता 18चं या ठिकाणी 18ला 2 आणि 9ने भाग जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आपण 2 गुणिले 9 इज इक्वल टू 18 या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला ॲन्सर मिळेल. आणि त्यानंतर 2 ॲज इट इज 2 ॲज इट इज 2 ॲज इट इज 2 ॲज इट इज. आता 9चं या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करायचं आहे. तर 9ला 2 भाग जात नाही. म्हणून आपण असा कॉमन नंबर घेतला 3 तरी 9ने या ठिकाणी भाग जाऊ शकतो. म्हणून 144ला कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला सर्वात शेवटची लाईन या ठिकाणी आपल्यासमोर आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 अशा पद्धतीने त्या ठिकाणी आहे. तर 216च्या बाबतीत सुद्धा आपण अशाच पद्धतीने कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करणार आहात. 2 गुणिले 108 बरोबर 216. मीन्स हिअर 2 ॲज इट इज हिअर 2 × 2 ॲज इट इज हिअर. Here how to calculate 108. 2 × 54 is equal to 108. Here 2 as it is 2 as it is. How to calculate 54? 2 × 27 is equal to 54. Here 2 as it is 2 as it is 2 as it is. How to calculate 27? So here 3 × 9 is equal to 27. So here 2 as it is 2 as it is 2 as it is 3 as it is. Here 9 3 × 3 is equal to 9. आता 3ला या ठिकाणी भाग जाऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपण हे शेवटची लाईन आणि हे शेवटची लाईन यामध्ये आपण कॉमन फॅक्टर्स त्या ठिकाणी शोधत आहात. 2 2 हिअर कॉमन 2. हिअर सेकंड 2 हिअर सेकंड 2 हिअर कॉमन 2. थर्ड 2 हिअर थर्ड 2 हिअर कॉमन 2. Here 2 but here not common 2. That's why 2 is left. Here 3 here 3 is common factor. So we can select 3, put here. Then 3 same process previously. तर ह्या 2 लाईनीमध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला कॉमन फॅक्टर 2 2 2 2 2 2 3 3 3 3 असं या ठिकाणी आपल्याला कॉमन फॅक्टर मिळालेले आहे. या सर्वांचा स्टेप बाय स्टेप ॲन्सर मिळाल्याच्या नंतर या सर्वांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. गुणाकार या ठिकाणी येत आहे 72. म्हणजेच हेन्स हिअर हायेस्ट कॉमन फॅक्टर इज इक्वल टू 72. अशा पद्धतीने आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर या ठिकाणी सॉल्व करू शकतो. असे एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला आपल्या सिलेबसलाच आहेच, परंतु राज्यसेवेसाठी MPSCसाठी अशा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू.